की जसं तुकाराम महाराजांचं शिवाजी महाराजांचं रिलेशन आहे. तुकाराम महाराजांनी तो महाराष्ट्र धर्म आयडिया बनवली, शिवाजी महाराजांनी पॉलिटिकल एम्पायर क्रिएट केलं. तसं विवेकानंदांनी जे स्पिरिच्युअल रिजनरेशन, आणि तसं सगळ्यात दुसरा महान माणूस स्वामी दयानंद सरस्वती. प्रचंड त्यांच्या ज्या आयडियाज होत्या, नॉर्थमध्ये त्यांनी बराच इन्फ्लुएन्स केला. ऑल इंडिया फिरलेला तो माणूस, आणि एकमेव माणूस होता संत महाराष्ट्रातला किंवा जगातला, भारतातला, ज्याचा कुठलाही मठ नव्हता आणि ज्यांनी जिंदगीत कधीही कुठल्या देवळात प्रवेश केला नाही. ओके, देवळ म्हणजे शोषण केंद्र आहेत लोकांना हे, आणि जातीवाद वगैरेची. त्यामुळे त्यांनी आयुष्यात कधी देवळात प्रवेश केला नाही. आणि पूर्ण रेकॉर्डेड हिस्ट्रीमध्ये एकदाच केलेला की त्यांना ते कुठेतरी एका ठिकाणी होते, तिथं अन्नदानाचा कार्यक्रम होता, मग त्यांना सांगितलं, इन्व्हिटेशन आलं की तुमच्या हस्ते अन्नदान करा. तेवढ्यासाठी फक्त ते देवळाच्या आत गेले, मंदिरात म्हणजे ह्याला पण नाही दर्शनाला. आणि प्रचंड त्यांनी सोशल रिफॉर्म, कास्टिझम वगैरे घालवण्यासाठी, की जातीवाद धर्मातला घालवा वगैरे, त्यासाठी प्रयत्न केले. सो या दोघांनी जे केलं, आणि हे जे पाखंडवाद त्यांचं जे हे ना, स्वामी दयानंद सरस्वतींचा ते पाखंड खंड पत्रिका म्हणून त्यांचं एक मॅगझिनच येत होतं, एक नॉवेल टाईप, सत्यार्थ प्रकाश त्याच्यामध्ये. आणि त्या सत्यार्थ प्रकाशचा मेजर मुद्दाच हा होता. आणि ते पाखंड खंडनी पत्रिकाचे आहे ना, ते कुंभमेळा झाला ना इथं, ह्याला प्रयागला, त्यांचं आश्रम तिथंच होतं. आणि त्यांनी बघितलं ही सगळी परिस्थिती आणि काय चाललंय भारताचं, डिजनरेटेड मेंटॅलिटी सगळी, आणि ह्याला खंड करणं गरजेचं आहे. आणि हे पाखंड जे चाललंय धर्माच्या नावावर, आणि जोपर्यंत हे होत नाही भारत सुधरू शकत नाही. ह्या जुन्या रूढी, परंपरा, सुपरस्टिशन्स, आणि त्याच्यामध्ये मूर्तीपूजाही मानत नव्हते, ते मूर्तीपूजा वगैरे, आणि हे सगळं हटवा, तर भारत कुठं परत सशक्त होईल, इंग्रजांशी वगैरे लढू शकतो. आणि याच गोष्टींवर त्यांनी ज्यादा अटॅक केलेला, धार्मिक रूढी परंपरांवर.